मुद्दा आहे, बघूया आजच्या बातम्यांचा आढावा। रमाबाई नगर घाटकोपर मुंबई हत्याकांडाचा आज स्मृती दिवस। 11 जुलै 1997 ची सकाळ घाटकोपरच्या रमाबाई नगर साठी दुर्दैवी ठरली। कुणीतरी डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची बातमी वस्तीत वनव्यासारखी पसरली आणि हजारो लोक रस्त्यावर उतरले। घाटकोपरचा हायवे संतप्त लोकांनी बंद पाडला। यावेळी लोकांना आवरण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या राज्य राखीव दलाच्या तुकडीने मात्र माणुसकीला काळीमा फासला। सब इन्स्पेक्टर मनोहर कदम यांनी पोलिसांना संतप्त जमावावर गोळीबार करण्याचे आदेश दिले आणि या गोळीबारामध्ये 10 आंबेडकरवाद्यांचा बळी गेला, तर 26 अनुयायी गंभीर जखमी झाले। या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या भीमसैनिकांना आज जाटतरोडी चौक नागपूर येथे संविधान परिवाराच्या वतीने अभिवादन करून मानवंदना देण्यात आली। यावेळी काळा शर्ट आणि काळी पॅन्ट घालून काही आंबेडकरी अनुयायांनी काळा दिवस म्हणून संबोधित केले। महाराष्ट्र सरकारने तत्कालीन सरकार सेना भाजपा युती सरकार होतं। या सरकारने समाजकंटकांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला रमाबाई नगर घाटकोपर येथील पुतळ्याला चपलेचा हार घातला आणि जेव्हा सकाळी 5:30 वाजता 6 वाजता त्या रमाबाई नगरमधील लोक उठले तेव्हा बाबासाहेबांच्या पुतळ्याला चपलाचा हार आहे म्हणून लोकांनी आक्रोश केला आणि रस्त्यावर आले। मित्रांनो, हे एक षडयंत्र या सरकारने रचलं। आंबेडकर जनता या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये रस्त्यावर आली आणि मुंबई हायवे रस्त्यावर लोक जमा झाले आणि रस्ता रोको केला। सरकारला असं वाटलं की हा समाज या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्रेक करेल आणि म्हणून त्यांनी षडयंत्र रचलं। चेंबूर आणि मुंबई हायवेच्या रस्त्यावरती रिकामे टँकर उभे केलेत आणि टँकर भरलेले असं देखावा दाखवत हे टँकर जाळण्यासाठी आले। टँकरमुळे ब्लास्ट होईल आणि संपूर्ण एरिया जायला जाईल असं षडयंत्र रचून आमच्या भीमसैनिकांवर 11 भीमसैनिकांवर बेछूट गोळीबार केला आणि त्यांची हत्या केली। अजूनपर्यंत कुठलीही मदत मिळाली नाही। ज्या फौजदार मनोहर कदम यांनी ज्या 11 लोकांचा बळी घेतला त्याला गुंडराव आयोगाच्या माध्यमाने या सरकारने गुंडराव आयोग निर्माण केला आणि गुंडराव आयोगाने ठपका ठेवला की हा सरकारचा दोष आहे आणि गृहमंत्र्याचा दोष आहे। त्यामध्ये मनोहर कदमला जन्मठेप झाली, परंतु वरच्या कोर्टाने त्याला जामीन दिली। अशा पद्धतीने सरकार हे बायसपणाचं काम करत आहे। आम्ही सरकारचा आज निषेध करतो आहोत। आम्ही निषेध करतो आहोत। बघ मागणी काय राहणार आहे? या सरकारला कोण तो मायबाप सरकार थोडी आहे, तो तर आमचा विरोधक आहे। त्याच्यामुळे त्यांना मागणी करण्याची आवश्यकता नाही। आम्ही लोकांना आव्हान करणार, या महाराष्ट्रातील देशातील लोकांना, की आजचा दिवस आम्ही काळा दिवस पाडला पाहिजे, एवढंच आव्हान करणार आहोत आम्ही। आजचा हा दिवस अत्यंत क्रूर आणि काळा दिवस आहे, कारण आमचे भीमसैनिक शहीद झालेले आहेत पुतळा विटंबनेच्या संदर्भात घाटकोपर येथे। मित्रांनो, ही सरकार काँग्रेस आणि BJP सरकार ही जातीवादी मानसिकतेमधून आलेली आहे आणि दलितांवर अन्याय अत्याचार करतात, अल्पसंख्यावर अत्याचार करतात। शक्ती मिळणार नाही किंवा आपल्याला या न्याय मिळणार नाही म्हणून मी आजचा दिवस हा जो आहे घाटकोपरच्या विटंबनेचा तर निषेध म्हणून मी निषेध व्यक्त करतो आणि संविधान परिवारातर्फे जाहीर महाराष्ट्र शासनाचा निषेध करतो। जय भीम। 11 जुलै 1997 हा दिवस निश्चितच आंबेडकरी लोकांकरता काळा दिवस आहे, कारण ह्या दिवशी आंदोलनामध्ये सहभाग घेणारे जे लोक आहेत त्यांच्या 11 लोकांचा मुर्दा पाडण्यात आलेला आहे। ॲक्च्युली ते आंदोलन
आपल्या अधिकाराकरता होतं. घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर चौकामध्ये तेथील असलेला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला चपलाचा हार घालण्यात आला. त्याचा निषेध करण्याकरता हे आंदोलन होतं. आणि एक भ्रम पसरवण्यात आला की तिथं असलेले जे पेट्रोल टँकर आहेत त्या पेट्रोल टँकरला हे आंदोलक उद्ध्वस्त करणार आहेत आणि त्याचा मोठा विध्वंस होईल. हा भ्रम करूनशानी त्या लोकांवर बेछूट गोळीबार करण्यात आलेला. तो मनोहर कदम ज्यांनी हा गोळीबार करण्याचा आदेश दिला आणि 11 लोकांचे मुर्दे पाडण्यात आलं. आश्चर्याची गोष्ट आहे की हा शासनाने त्याला सन्मानित केलं. एवढंच नव्हे की त्याला पदोन्नती दिली. जेव्हा की ह्या प्रकरणाकरता गुन्हेगार आयोग बसवण्यात आला त्या आयोगाने रिपोर्ट दिलेली आहे की याच्यामध्ये शासनाचा दोष आहे आणि तो मनोहर कदम याचासुद्धा दोष आहे. तो दोषी आहे. दोषी ठरवल्यावर सुद्धा त्याला कसल्या प्रकारची सजा देण्यात आली नाही. उलट त्याला पदोन्नती देण्यात आली. निश्चितच हे जे कार्य आहे इथं असलेली जे सरकार आहे, जी जातीवादी सरकार आहे, जी दलितांच्या आणि बुद्ध लोकांच्या आणि आंबेडकरी लोकांच्या विरोधात आहे, ही जातीवादी सरकार यांच्या जो देशभावना आहे ते देशभावना ह्या प्रकारातून दर्शवल्या जाते. त्या 11 लोकांचे जे मुर्दे पाडण्यात आले होते त्याच्या निषेधार्थ आज आम्ही ह्या ठिकाणी निषेध जाहीर करतो आणि त्या भीमसैनिकांना शहीदांना आम्ही संविधान परिवारातर्फे त्यांना अभिवादन करतो. 11 जुलै 1997 रोजी मुंबई येथील घाटकोपर परिसरातील माता रमाई आंबेडकर नगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला काही प्रतिवाद्यांनी त्या पुतळ्याची विटंबना केली, चपलेचा हार घातला. ती विटंबना बघून घाटकोपरमधील आणि माता रमाई नगरमधील सर्व जनता, आंबेडकरी जनता ही रस्त्यावर उतरली आणि त्या विरोधात त्यांनी त्या समाजकंटकाला अटक करा ही मागणी घेऊन ते रस्त्यावर आलेत. आणि रस्त्यावर आले असताना सरकारच्या वतीने त्या आक्रोश करणाऱ्या जनतेवरती गोळीबार करण्यात आला. त्यामध्ये आपले 10 भीमसैनिक शहीद झाले. त्याच पद्धती त्याचा सर्व महाराष्ट्रामध्ये विचार पसरल्यानंतर ती प्रतिक्रिया पूर्ण महाराष्ट्रात घडली आणि काही जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये त्याचा निषेध करण्यात आला. आणि ह्या घटनेचा निषेध करून सरकारला त्या प्रतिगामीवादी लोकांना अटक करा ही मागणी घेऊन आंदोलन करण्यात आले. परंतु तो आपल्या भीमसैनिकाला शहीद केल्याचा तो दिवस हा आपण आंबेडकरी चळवळीने काळा दिवस म्हणून साजरा करावायचा म्हणून ठरवले आहे. आणि त्या अनुषंगाने आज 11 जुलैला आपण काळा दिवस साजरा करत आहोत. जोपर्यंत नरेंद्र मोदी आणि माझी आहे जोडी तोपर्यंत राहुल गांधींची पुढे जाऊ देणार नाही गाडी, असं सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले पुणे येथील सर परशुरामभाऊ महाविद्यालय येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. यावेळी माजी आमदार LT सावंत, सतीश पवार, सतीश केदारी उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यसन सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या वतीने जाहीर सत्कार आणि विद्यार्थी संवाद परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. शिल्पकार तुम्हीच निर्मितीकारही लाखो त्यांच्याशी चळवळीशी जोडले. त्यांचा उद्देश जाती आधारित भेदभाव दूर करण्याचा होता. हार घाला. यासाठी आमच्या अंगठे बहादूर आयुष्याची तुम्ही अक्षरं केली. आमच्या अंगठे मला मजबूत करायचं आहे भारत नेशन. मग मी कशाला करू तुमच्या समोर भाषण? तर भाषण करण्याची काही आवश्यकता नाही आहे. या ठिकाणी SP कॉलेजमध्ये आजचा कार्यक्रम होतो आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष LT सावंत आहेत. रिपब्लिकन पक्षाचे ते नेते आहेत. रिपब्लिकन पक्षाचे ते आमदारही राहिलेले आहेत. विधानामध्ये अमेंडमेंट करण्याचा अधिकार पार्लमेंटला आहे.
संविधानामध्ये नवे कायदे करण्याचा पार्लमेंटला अधिकार आहे आणि पार्लमेंटमध्ये जे सरकार असतं ते सरकार एखादा कायदा करायचा असेल तर ते सरकार कॅबिनेटमध्ये निर्णय घेतं, त्यानंतर त्याचं बिल तयार होतं, ते बिल लोकसभेमध्ये येतं, लोकसभेमध्ये पास झालं की ते राज्यसभा. तर संविधान बदलाची चर्चा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आली आणि नरेंद्र मोदींचं सरकार हे म्हणते की आम्हाला 400 पार आम्ही करणार आहोत. तर नरेंद्र मोदींचा नारा होता 400 पार. नरेंद्र मोदींचा नारा होता 400 पार, कारण त्यामुळे होणार होती काँग्रेस पक्षाची हार. त्यामुळे काँग्रेस पक्षाची हार जी आहे ती व्हावी असा विषय नव्हता. मोदीजींना असं वाटत होतं की आपण महिला आरक्षण, पण विरोधकांकडून मात्र मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार झाला की संविधान बदलू शकतं, आरक्षण काढून घेतलं जाऊ शकतं आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये संभ्रम निर्माण झाला आणि आम्हाला जवळजवळ 35 ते 40 बदललं जाऊ शकतं. कारण बीजेपीचे 1-2 खासदार असं बोलले होते की आमच्या 400 जागा आल्या की आम्ही संविधान बदलणार. त्यामुळं हे लोकांमध्ये गैरसमज झाला. घटना कोणाला बदलता येणार नाही. एक तर अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये एक व्यंकट चलैया यांच्या अध्यक्षतेखाली कमिशन नेमलं होतं आणि संविधानाचा अभ्यास करण्यासाठी ते कमिशन होतं. तर त्या कमिशनने हे संविधान एवढं मजबूत आहे, एवढं स्ट्रॉंग आहे, या संविधानामध्ये बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बार बार उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। हुआ बहू, माँ पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कपिलवस्तू बुद्धविहार उस्मानपुरातर्फे रमानगर स्मशानभूमीच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले। यामध्ये विविध झाडांची लागवड करण्यात आली। एक व्यक्ती एक झाड लावून वृक्ष संवर्धन करण्यात आले। त्याचबरोबर तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे धम्मपद असलेले पुस्तकही वाटप करण्यात आले। यावेळी प्राध्यापक डॉक्टर प्रशांत पगारे, भीमराव मुगदल, रवी दाभाडे यांच्यासह उस्मानपुरा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। वृक्षारोपणाच्या कार्यक्रमामध्ये कपिलवस्तू बुद्धविहार उस्मानपुरा यांच्यातर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये सगळे उपासक उपासिका रामानगर स्मशानभूमीच्या आवारात येऊन वृक्षारोपणाचा कार्यक्रम करीत आहेत। विश्वविख्यात वृक्षारोपण कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे झाडं, जसं बौद्धिक झाड पिंपळाचं, वडाचं आणि बेलाचं, लिंबाचं, यानेप्रमाणे जे 5 पवित्र वटवृक्ष आहेत त्याप्रमाणे इथं वृक्षारोपणाचा कार्यक्रम झालेला आहे आणि जागतिक लेवलला सगळीकडे सदरचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। त्याप्रमाणे आम्ही बी आमच्या रमानगर याच्या स्मशानभूमीमध्ये सदरचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि अगदी सुंदर आणि सगळ्यांनी मदत केलेली आहे। सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत, सगळ्यांनी मदत केलेली आहे। सगळ्याच्या शुभेच्छेने सदरचा कार्यक्रम पार पडलेला आहे। रामानगर या ठिकाणी कपिलवस्तू या विहारातर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे।
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने खरं तर विविध प्रकारचे झाडं या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. बौद्धवृक्ष असेल, वड असेल, पिंपळ असेल, जांभूळ असेल किंवा फळझाडं असेल, असे विविध प्रकारचे फुलांची झाडे लावण्याचा उपक्रम या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी असे आम्ही या ठिकाणी संकल्प सगळ्यांनी केलेला आहे की झाडं नुसतं लावून चालणार नाही, त्या कोणी प्रत्येक एक जण त्या झाडाचं त्या ठिकाणी आपण दत्तक घेणार आहे की जेणेकरून ते झाड ते 3 वर्ष वाढवणार. आणि म्हणजे काय म्हणजे नुसतं झाड न लावता त्या झाडाचं संवर्धन करणे, वाढवणे, जगवणे ही जबाबदारी करून हे सगळंच बांधव भगिनी या ठिकाणी आलेले आहे. त्यांनी त्याचं आव्हानही केलेलं आहे की आम्ही हे असं करणार आहोत. तर ही एक चांगली बाब आहे. आणि या जागतिक वृक्ष दिनानिमित्त दरवर्षी अशाच पद्धतीचे हे कार्यक्रम या कपिलवस्तू बुद्धविहारातर्फे राबवण्यात जाणार आहे. हे पण आम्ही या ठिकाणी आपणास सांगू इच्छित आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी सर्व जातीचे, पंथांचे, धर्माचे वृक्षवल्ली आम्हा सोयरे या नात्यानेच या ठिकाणी आम्ही येत आहोत. आणि खरं तर भगवंतांनी सुद्धा या कालखंडामध्ये आपण पाहिलं असेल की आपण वेगळ्या गाथामध्ये पाहिलं असेल, वेगळ्या त्या तत्कालीन स्थितीमध्ये पाहिलं असेल की ह्या आषाढापासून खऱ्या अर्थाने आषाढ पौर्णिमेपासून खरं तर 4 वर्षाचा आपलं सुरू 4 महिन्यासाठीचा जो काही कालखंड असतो कालखंडामध्ये वर्षावा सुरू होत असतो, त्या कालखंडामध्ये पुढं न जाता एका ठिकाणी राहून त्या ठिकाणच्या नैसर्गिक वातावरण कसं संपन्न होऊ शकेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं महत्त्वाचं असेल. त्या दृष्टिकोनातून हा एक भाग आहे की तत्कालीन बुद्धकालीन परंपराचा हा एक प्रकारचा छोटासा भाग या कपिलवस्तू विहारातर्फे करण्याचं आयोजन या ठिकाणी खरोखर चांगलं केलं आहे. या ठिकाणच्या सर्व मी या उपासकांना मी या ठिकाणी धन्यवाद देत आहोत. आणि अशाच पद्धतीचे कार्यक्रम भविष्यकाळामध्ये चालत राहो अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो. सर्वांना पुन्हा एकदा जय भीम, जय बुद्ध. साच पदुट्टेन भासती वा करोति वा ततो नं दुःखमन्वन्ति चक्रांगो वहतो पदं. याचा अर्थ असा होतो, हे पालीमध्ये जातो, मनोकुटुंबमा धम्मा. सगळे धम्म सगळे चित्तावर उमटतात. सगळे धर्म जे जे आहेत, चित्त हे प्रमुख आहे, मन हे प्रमुख आहे, सगळ्या घडामोडीचं मुख्य आहे आणि ते अग्रणी आहे. वाईट मनाने विचार करून जर काम केलं तर दुःख आपल्यासोबत असंच येतं जसं त्या बैलाच्या मागे बैलगाडीचे चाकं येतात, पिछा करतात. हे सुंदर पुस्तक आहे, सर्वांनी हे वाचावं. घ्या, मी सरांना घ्या, सगळे घ्या आणि एक फोटो काढू सगळ्या. मी आदरणीय पुस्तक द्या तिनगोटे साहेब यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. या ठिकाणी हे जे धम्मपद हे पुस्तक आम्हाला प्रदान केलं आणि या ठिकाणी या ठिकाणी बोधिवृक्षाची लागवड करण्यात आली. या संदर्भामध्ये कपिलवस्तू बुद्धविहाराचेही खूप खूप आभार व्यक्त करतो. आदरणीय तिनगोटे साहेब यांचेही आभार व्यक्त करतो. राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार इंग्लंडमधील वाघनखे छत्रपती शिवरायांची असल्याची माहिती सांगत आहेत. मात्र ती वाघनखे शिवाजी महाराजांची नसून बनावट असल्याची माहिती कोल्हापुरातील ज्येष्ठ इतिहास संशोधक इंद्रजित देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्र राज्याचे आदरणीय माननीय सांस्कृतिक मंत्री सभागृहाच्या पटलावर धडधडीत असत्य आणि खोटं बोलायला लागलेत असं माझं म्हणणं आहे. त्यांनी इतिहासाचा अभ्यास करावा. याच्या अगोदर सुद्धा त्यांच्या संबंधित खात्याला मी वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे आणि ही एवढी त्यांना पाठवलेली आहेत सगळी पानं आणि पुराव्याची पानं पाठवलेली आहेत. आता हे मंत्री महोदयांनी असत्य काय बोलतो वाघनखाच्या बाबतीतलं तेवढं मी तुम्हाला सांगतो. बाकीचे सुद्धा विषय आहेत ते तुम्ही आपण नंतर घेऊ. त्यांनी सांगितलं की वाघनखाची जी डबी आहे विक्टर नॉर्बर्ट म्युझियम मधली जी वाघनख ते आणायला लागलेली आहे त्याची डबी 1825 ला तयार झाली असं त्यांनी त्यांच्या विधानामध्ये म्हटलेलं आहे. ही ती डबी आहे ती 1825 ला तयार झाली असं त्यांनी म्हटलंय. मुळात वाघनखच दिली गेली ती 1826 ला एल्फिस्टनला दिली गेली. तीच वाघनख ही आहेत का याच्याविषयी शंका आहे. आणि दिली 26 ला आणि 25 ला कशी डबी तयार झाली हे या मंत्री महोदय काय तिथं म्हणजे वेगळ्याच पद्धतीनं बोलतात की त्यांना आता तो प्रश्न आपण विचारला पाहिजे. दुसरी गोष्ट त्यांनी कुठलेही पुरावे न सांगता त्यांनी दंडी कुरिअर आणि पियर्सन्स विकलीतले
1875च्या नंतरचे काही रेफरन्स दिले की तिथं ती वाघनखं एक्झिबिशनला होती आणि मग ती तिथं ठेवली गेली. आता आणण्यात येणारी वाघनखं मुळात हे जे पत्र आहे विज्ञान अल्बर्ट म्युझियमचं हे पत्र आहे, ह्याच्यामध्ये त्यांनी अगदी स्पष्ट म्हटलंय, तुम्हाला मी वाचून दाखवतो, ते मंत्री महोदयांनी सुद्धा बघायला पाहिजे. म्हणजे 1971 ला अँड्रियन ग्रँड डफ गेव द टायगर क्लॉज, म्युझियम नंबर आहे त्यांचा दिलाय त्यांनी IS.33 and A 1971 ॲट अ क्लोलेबल म्हणजे दूध घे, म्हणजे ती डबी सुद्धा 1871 ला ते म्युझियम मध्ये गेले. ते मंत्री महोदय 1825 ला कधी बघायला गेले कोणास ठाऊक. आणि जे दंडी कुरिअर आणि पियर्सन विकलीचे जे 1900च्या अगोदरच्या दरम्यानचे पुरावे देतात, वाघनखं जर 1971 ला ते संग्रहालयाला मिळाले असतील, तीच वाघनखं तुम्ही आणणार असतील तर जुने कुठले तर कसले सुद्धा रेफरन्स देऊन वर्तमानपत्रीय पुराव्याच्या आधारावर विधान भवनासारख्या महत्वाच्या ठिकाणी धडधडीत खोटं कसं काय बोलू शकतात? कोल्हापूरच्या शाहू जन्मस्थळावर वाघनखं ते ठेवणार आहे. आता तुम्ही सगळ्यांनी बघितलंय शाहू जन्मस्थळ जागा कुठं आहे? वाघनखं 7 कोटी रुपये खर्च करण्या एवढी जागा कुठं आहे आणि एवढी शस्त्र 7 कोटी एका खोलीमध्ये तुम्ही 40 बाय 50च्या एका खोलीमध्ये 7 कोटी रुपये एवढे काय खर्च करणार आहात? GR आहे, मी पण नाही बोलत, मी कुठलंही माझ्या मनाचं नाही बोललेलो. शासनानं जे GR काढलेला आहे त्या GRच्या आधारावर होतं आणि नुसता GR काढून थांबलेलं नाही. एका कंपनीला वर्क ऑर्डर दिलेली आहे, त्या कंपनीचं नाव आहे वर्क ऑर्डर दिलेल्याच होतं GR. खरं तर माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी आपले सांस्कृतिक मंत्री जर शिवाजी महाराजांच्या बाबतीत धडधडीत खोटं असत्य सांगत असतील तर त्याचा पहिल्यांदा विचार करावा आणि शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला त्यांनी फसवू नये. खोटी गोष्ट तोतया गोष्ट आणून दाखवून फसवू नये, कारण इतिहासात असे तोतये अनेक निर्माण झालेले होते व्यक्तींचे. आता वाघनखांचे तोतया ते आणायला लागलेत आणि लोकांच्या माथ्यावर ते मारायला लागले. पण महाराष्ट्राचं शिवभक्त समाजमत हे सजग आहे, ते त्यांच्या या गोष्टीला स्वतःच्या बुद्धीतून उत्तर देते. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी। काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। ओबीसी आरक्षणाचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके, ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार प्रकाश अण्णा शेंडगे, ॲडव्होकेट मंगेश सासने यांचा कोल्हापूर दौरा शनिवार दिनांक 13 रोजी आयोजित केला आहे। त्यानिमित्ताने कोल्हापुरातून रॅली आणि दुपारी 2 वाजता अक्कम महादेवी मंडपात सभा होणार आहे। याबद्दलची माहिती ओबीसी जनमोर्चाचे राज्य सरचिटणीस दिगंबर लोहार यांनी पत्रकार परिषदेत दिली। सर्व प्रकारच्या सत्ता ताब्यात असलेला एक प्रबळ समाज ओबीसीमध्ये घुसखोरी करू पाहतो। त्यासाठी शासनावर वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलने करून दबाव वाढवत आहे आणि त्यावेळेला ओबीसींचं आरक्षण टिकलं पाहिजे। हा खऱ्या अर्थानं आपल्या शारीरिक श्रमानं तन मन धनानं हा देश घडवणारे आणि हजारो उपजातीमध्ये विभागलेले आणि छोट्या छोट्या जाती आहेत या सर्व नागरिकांना भारतीय संविधानानं ओबीसीमध्ये 340 कलमानुसार आरक्षण दिलेलं आहे आणि या 340 कलमामध्ये
कुणबी नावाचा आधार घेऊन ही लोक आता ओबीसीमध्ये घुसखोरी करू पाहते. ही जर लोक जर शासनाने यांच्या आंदोलनाची दखल घेऊन ओबीसीमध्ये यांना जर प्रवेश दिला तर इथला तळागाळातला ओबीसीला संविधानाने मिळालेला कोणताही न्याय मिळणार नाही. ही लोक देशोधडीला लागतात आणि यासाठी त्या प्रबळ समाजाची एक व्यक्ती शासनाला वेठीस धरत होती. त्या अनुषंगानं ओबीसीचे नेते माननीय प्राध्यापक लक्ष्मण हाकेसाहेब, ॲडव्होकेट मंगेश ससाने, नवनाथ वाघमारे हे 3 लोक आमची महाराष्ट्रामध्ये उपोषणाला बसली. त्या उपोषणाची दखल घेऊन शासनानं जो या प्रबळ समाज सगळे सोयरे नावाचा जो अध्यादेश लागू करू पाहते तो स्थगित करायचे धोरण घेतलं. म्हणून आज परत हे समाज महाराष्ट्रभर वेगवेगळे मेळावे घेऊन शासनावर दबाव वाढवत आहे आणि म्हणून त्या उपोषणाची दखल घेतल्यामुळे आज ओबीसी समाज थोडासा अस्वस्थ झाला आहे आणि हे उपोषण करते ॲडव्होकेट मंगेश ससाने साहेब, प्राध्यापक लक्ष्मण हाकेसाहेब हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर उद्याच्या शनिवारी येणार आहेत. त्याचबरोबर ओबीसी बहुजन पार्टीचे आणि महाराष्ट्रातील तमाम ओबीसीचे नेते माजी आमदार प्रकाशअण्णा शेडगे साहेब हेही शनिवारी कोल्हापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. किनी वाटारपासून त्यांच्या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. शेकडो 4 व्हीलर त्याच्यामध्ये असतील, 2 व्हीलर असतील आणि किनी वाटारपासून त्यांचं भव्य असं स्वागत करून ती रॅली वाटेतील सर्व गावात म्हणजे तळसंदे, पारगाव, त्याचबरोबर वारणा कोडोली या मार्गे केकले, ज्योतिबा करून ज्योतिबाचे देवदर्शन घेतल्यानंतर पन्हाळ्यावर वीर शिवा काशीदांची पुण्यतिथी आहे. त्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमामध्ये वरील सर्व नेते आमचे सहभागी होतील आणि तिथून वाघबीळ मार्गे कोल्हापूरला येणार आहे. कोल्हापूरला आल्यानंतर पंचगंगा नदीच्या ठिकाणी शिवाजी पुलाजवळ त्यांचं भव्य असं स्वागत करण्यात येणार आहे आणि तिथून ती रॅली गंगावेशमध्ये आमचा भोई समाज आहे, भोई समाजाच्या वतीने त्यांचा तिथं सत्कार होईल. त्याचनंतर रंकाळा एस.टी. स्टँडजवळ नाभिक समाजाचं बोर्डिंग आहे, त्या ठिकाणी त्यांचा सत्कार होईल. त्याचबरोबर तिथून मग अंबाबाईचं दर्शन घेतलं जाईल. परत तो ताफा सगळा पापाच्या चिकटीला येईल. तिथं माजी महापौर मारुतराव कातोरे साहेबांच्या नेतृत्वाखाली कुंभार समाज त्यांचं स्वागत करेल. तसाच तो ताफा बुधवार पेठेतून शाहू समाधी स्थळाकडे जाईल. मुख्य कार्यक्रमाचा हेतू याच्यामध्ये की ओबीसी कोल्हापूर जिल्ह्यातील ओबीसींना एक चांगलं पाठबळ मिळावं. त्यांच्यामध्ये जी धास्ती निर्माण झालेली आहे की ओबीसींना कोण वादी उरला नाही आणि हाकेसाहेब आणि मंगेश ससाने साहेबांच्या उपोषणामुळं ह्या त्यांच्या प्रयत्नाला खीळ बसण्याचं काम झालेलं आहे आणि ते ओबीसींना आधार देण्यासाठी आज ते कोल्हापूरमध्ये येत आहेत. या ठिकाणी याच हॉलमध्ये त्यांची एक सभा पण होणार आहे आणि पत्रकार परिषद पण त्या दिवशी होणार आहे दुपारी 3 वाजेपर्यंत. शनिवार दिनांक 13 जून 2024 रोजी. छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या राजसत्तेचा वापर हा दीन दलित उपेक्षित वर्गासाठी केलाय. त्याच राजाचं नाव अजूनही सगळ्यांच्या तोंडून निघत आहे. त्यामुळे शाहू महाराजांच्या विचाराने राज्यकर्त्यांनी सत्तेचा वापर लोकांच्या विकासासाठी केला पाहिजे असे प्रतिपादन खासदार शरद पवार यांनी केले. जकातवाडी तालुका सातारा येथील भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभा व पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी खासदार शरद पवार बोलत होते. कार्यक्रमास माजी खासदार श्रीनिवास पाटील, पद्मश्री लक्ष्मण माने पदाधिकारी उपस्थित होते. पण आपल्यानंतर महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळाला नाही. आपला प्रशासनाचा जो वचक होता तो आता उरलेला नाही. रोज नवनव्या घोषणा होत असतात. आता प्रत्येक शालेय मुलाला 2 गणवेश मोफत मिळणार आहेत. मुलांना दूध, अंडी, फळं मिळणार आहेत. साहेब, आमची परवड अशी आहे, 2 वर्ष झाली सरकारने अनुदान दिले नाही. शासनाकडे आज मितीस 2 कोटीहून अधिक रक्कम अनुदानापोटी मिळणे आहे, पण अधिकारी सांगतात भरून पैसे आले नाहीत. आता पैसे आले की नाही, आले की देतो, बजेटमध्ये तरतूद नाही, पुरवणी मागण्या टाकतो. साहेब, या घोळामध्ये पोरांना जेवायचं करायचं कसं? धान्य इतक्या निकृष्ट प्रकारचे येते, गव्हामध्ये निम्मा कचरा असतो, तांदूळ शिजत नाही. मी स्वतः दिवस रानात उभा आहे. कडधान्य, डाळी आणि भाजीपाला या सर्व आपण आपल्या रानात पिकवत आहोत. सरकारच्या संस्थेमध्ये जवळलेला एक मोठा कार्यक्रम असतो, सोहळा असतो, ज्या कर्मचारी समाजाच्या उपेक्षित घटकांच्या शिक्षणासाठी आपलं आयुष्य जगून दिले. लाखो विद्यार्थी शिकवले.
हजारो शाळा काढल्या. या सगळ्या शैक्षणिक दालनामध्ये कधी त्यांनी अर्थकारण येऊन दिलं नाही. उपेक्षितांचं शिक्षण हे सूत्र घेऊन त्यांनी काम केलं आणि तेव्हा त्यांचं काम शिक्षण माझं असोत आम्हाला सगळ्यांना वंद्य असं काम आहे. आणि म्हणून ही संस्था स्थापन केल्याच्या नंतर त्याची बैठक 9 वेळेला होत असते. ही पहिली बैठक ही पद्धत सुरू केली त्यावेळेचे देशाचे नेते यशवंतराव चव्हाण यांनी. आणि यशवंतरावजींच्या नंतर ही जबाबदारी माझ्यावर आली आणि सगळेजण आम्ही म्हणजे खरं म्हणजे तर नावालाच आहोत. लक्ष्मणराव आणि त्यांचे सगळे सहकारी कुटुंब अखंडपणानं या वर्गाच्यासाठी प्रयत्न करतात. या वर्गाची दुखणी मांडतात, वेळप्रसंगी संघर्षही करतात आणि त्याचबरोबर त्यांची शैक्षणिक क्षेत्रामध्ये उंची वाढेल कशी याची खबरदारी घेतात. इव्हन तुम्ही सगळेजण आजच्या या बैठकीला उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. या वार्षिक सभेचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की लहान वर्गाच्या घटकांच्यामध्ये ज्यांनी काहीतरी आगळं वेगळं काम केलं, सेवा केली, लिखाण केलं, अशा जाणकारांची निवड करून त्यांचा सन्मान करण्याची पद्धत. आणि हा सन्मान फुले आंबेडकर साहित्य पुरस्कार असो, जीवन गौरव पुरस्कार असो की युवा साहित्य पुरस्कार असो, या पद्धतीने करतो. तुम्ही आम्ही सगळेजण सार्वजनिक जीवनामध्ये काम करणारे लोक आहोत. पुढचा महिना 1.5 महिना दुसरं काही काम करायचं नाही. आपल्या परिसरामध्ये ज्या भगिनी आहेत ज्या नियमामध्ये बसतात त्यांचा फॉर्म भरणं आणि सरकारच्या त्या यंत्रणेकडे देणं हा एक मोठा कार्यक्रम आपण हातामध्ये घेऊन त्याची अंमलबजावणी करून या शासनावर एक प्रकारचा अगदी त्यांच्या या धोरणाच्यामध्ये त्यांनी निर्णय घेतले त्याच्या अंमलबजावणीमध्ये आपल्याला करायचं आहे आणि ते काम आपण करत आहोत. या एका समारंभाला भटके विमुक्त म्हणजे बांधलेलं नाही. मी पुण्याला जिल्हाधिकारी होतो. रात्री ब्रिटिशांच्या काळामध्ये गुन्हेगार जमातीची मंडळींना डांबून ठेवायची आणि कुलपं लावायची आणि ती कुलपं किल्ल्या कोणाकडे असायची. आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री होते. त्यांनी मला सांगितलं श्रीनिवास त्या हडपसर आणि मुंडवा भागामध्ये या वस्त्यात आहेत, काय करायचं? म्हणजे साहेब सांगा काय करायचं. विमुक्त ते सगळं तोडून टाकलं आणि त्यांच्या नावावर ते जमिनी करून टाकल्या. ज्याने जे बांधले होते त्यांच्या नावावर पवारसाहेबांनी मुख्यमंत्री असताना जमिनी करायला लावल्या. त्याचा साक्षीदार मी आहे. जे जे गुंतलेले त्यांना कसं सोडवायचं याचा उत्तम अनुभव असलेले माझ्या मित्राच्या हस्ते नागोराव कुंभारांचा, रामराजे आत्रामांचा, राम आणि लक्ष्मण आणि विलासराव मान्यांचा सत्कार होतोय. कथेचं कथन करत असताना आपल्या पत्नीचा सत्कार पहिला व्हावा आणि मग आपण बोलावं, हा याचा एक उत्तम योगायोग आहे. आपण सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन सामान्य लोकांना जगण्याचं बळ देण्याकरता सामान्य माणसाला मदत करतात याचा एक कित्ता घालून दिला. आपण सर्वांना आज 9 तारीख 9 मेला आम्ही कर्मवीर अण्णांच्या समाधीवर डोकं टेकतो आणि 9 मेला शारदाश्रम येतो. पुन्हा तेच 9 9 1 9 2 18 8 1 9 9 3 27 7 2 9 9 4 36 6 3 9 9 45 4 5 9 9 म्हणजे 9च आहे. आणि आम्ही करायची नवीन नवाळ आहे. आदरणीय पवार साहेबांचा उत्साह अधिक वाढतोय. त्यांना आणखी बळ यावं. आणि मी आहे लांबना हळी देताना जो म्हणतो तसं आपण सगळ्यांनी हळी देऊया आणि हळीतने कधी कळी फुलू द्या लोकशाहीतली, तिला सुगंध देऊया एवढीच प्रार्थना करू. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातमीपत्रात घेऊया इथेच विश्रांती. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडी घेऊन. जय भीम.